किती सुटसुटीत झाला ना ढोकळा. ॲक्च्युली मला पण बरेच दिवस झाले रेसिपी लक्षात नव्हती, पण माझ्या मैत्रिणीला जाऊन विचारली आणि तिने एकदम म्हणजे जशी सांगितली ना डिक्टू तशी ट्राय केली तर छान झालाय. म्हणजे हे बघा स्पॉन्ज पण तुम्ही बघू शकता, पण अजून थोडं पातळ पीठ असतं तर अजून हे झालं असतं बहुतेक, पण खूप गॅस लागतो ना त्याला. हे प्राचीने खाऊन बघितलं व्यवस्थित आहे म्हणायली. बघा असं झालं. रेसिपी आता याची एखाद दिवशी शेअर करेन मी, इझीच आहे. चला आता भरून घेते. जे जे बाप्पा करा आता. जे जे बाप्पा. व्हेरी गुड. मम प्यायचं का? मम राहतं का त्याच्यात प्यायला? बाई लय माहिती बाबासोबत. काय नाव आहे लेखकाचं? रॉन्डा काय बर्न आहे का? कुठे रामा मराठी यांनी अनुवाद केलेला आहे. रॉन्डा बर्न द सिक्रेट रहस्य हे बुक. तर हे दुसरं बुक आहे, वाचू. छान आहे, आतमध्ये पॉइंट आहे. बघू आता वाचल्यावर समजन. चला मुलींचं आवरून दिलेलं आहे. आज आहे 26 जानेवारी, तर त्यांना मस्त दोघींना पण काष्ट्यावर गाणं आहे. श्रुतीचं जिजाऊ मातावर काहीतरी गाणं वाटतं, आणि आणखी रमाबाईवर टिपूरं चांदणं काहीतरी गाणं आहे असंच तिचं. तिनं पण काष्टा घातला, प्राचीला पण काष्टा घातला. प्राचीला खूप कंटाळा आला होता. श्रुतीने जरा केलं इंटरेस्टनी. मला पण पाहायला जायचं त्यांचा डान्स, तर मी निघते. मी पण ऑरेंज साडी वेअर केली आज. ग्रीन आणि व्हाईट कलरचं काही नाही माझ्याकडं. बघेन दुपारून आज काही जमलं तर. सगळ्यांना 26 जानेवारीच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची पण जयंती 23 तारखेला झाली, तर त्यांचा पण आपल्या स्वातंत्र्यामध्ये एक मोठा मोलाचा वाटा होता. त्यांची जयंतीच्या तुम्हाला शुभेच्छा. चला मुलींची गॅदरिंग पाहायला जाते, तुम्हालाही दाखवते क्लिप. व्यक्ती राहतात, परंतु आपल्या संविधान हे सगळ्यांना एकत्र पालन करतो. सगळ्यासाठी एक स्वातंत्र्य आहे. आपल्याला कुठेही बोलण्याचा अधिकार, कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही पंथाचा असो, आपल्याला कुठेही बोलण्याचा अधिकार आहे. आपल्याला कुठेही जाऊन शिकण्याचा अधिकार आहे. आपल्याला कोणतेही शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. हे सगळं कशामुळे झालं तर आपल्याला संविधानामुळे झालं. आज आपल्याबरोबर महिला आपल्याबरोबर खांदा घेऊन येतात. हे जर संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना संविधान तयार केलं नसतं तर महिलांना आपल्याबरोबर खांदा घेऊन शिकण्याची किंवा लढण्याची आपल्याला अधिकार मिळाले. इथं सगळ्यात सुरुवातीला गणपती वंदना होती, ते चालू होते. आणि हा पहिलाच डान्स होता, सुरुवातच होती नेमकं. श्रुतीचं त्यांचं गाणं होतं, नांदन नांदन होतं, रमाचं नांदन. आणि खूप छान डान्स केला त्यांनी. तर गाणे टाकलं ना सॉन्ग तर काय होऊन जातं, कॉपीराईट येऊन जातं. आणि कॉपीराईट आलं ना मग व्हिडिओला भविष्यात प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळं मी गाणं टाकलं नाही. खूप छान डान्स केला त्यांनी. नांदन नांदन होतं, रमाचं नांदन ते गाणं होतं त्यांचं. आरू पण त्यांचं पाऊ पाऊ डान्स करत होती. पिस्त्या साडीवर आहे ना प्राची डान्स करत आहे. माझी संक्रांतीची साडी आहे ती. सावित्रीबाई फुले नसते तर मुलगी शिकली असती का असं काहीतरी सॉन्ग होतं. त्याच्यावर छान डान्स करत होते ते. आणि हे मधात पिक्चर आलता ना बाईपण भारी देवा बाईपण भारी र. तर त्या गाण्यावर एक डान्स तर व्हायलाच पाहिजे होतं. त्याच्यामुळं
त्यांचा पण होता. आणि मुलींनी इतका छान केला ना, इतका छान केला, बघायला एकदम छान वाटत होते. सगळ्यांनी चष्मे लावले आणि ह्या गाण्याला बक्षीस पण बरेच आले. आणि मला मागच्या वर्षी पाहिलं होतं मी, तरी मला लक्षातच नाही की ते म्हणजे कॅश घेऊन जायला. सगळ्यांनी 100-200 असे बक्षिसं दिले होते त्यांना, म्हणजे काहीतरी उपयोगाला येईल ना ते पैसे शाळेच्या, त्यासाठी. खूप छान ते बघा, श्रुतीचे स्टेप बघा तुम्ही फक्त, डिक्टू करत होती डिक्टू. प्राचीचं त्यांचं आम्ही शिवबाच्या लेकी शिवकन्या हे गाणं सुरू होतं. न प्राचीने पण एकूण 3 गाणे घेतलेले होते, त्याच्यातले 2 तिचे या साडीवरच होते आणि एक गाणं आहे ना व्हाईट शर्टवर घेतलं होतं त्यांनी, देशावरचं गाणं होतं ते एक. आणि हे छान डान्स केला याच्यावर पण, सगळ्या मुलींनी एकदम छान केला. इयत्ता 7वीच्या एकदम स्टेप पण बरोबर करत होत्या आणि पॅरेंट्स पण भरपूर आलेले होते. आणि शाळा पण त्यांची आहे ना एकदम, शिक्षक वृंद पण एकदम छान आहे. त्याच्यामुळं प्राची पण म्हणजे हुशार आहे प्राची पण थोडी, शाळेत बरी आहे. वंदे मातरम असं देशावरचं गाणं होतं हे. आणि प्राचीची मैत्रीण इकडून उजव्या हाताला 1 नंबरला, आणि तिचं मला श्रुतीचं त्यांचं हे गाणं होतं ललाटी भंडार लटून दे अंगार, ते गाणं होतं. आणि श्रुती 1 नंबर डान्स केले, सगळे डान्स आहे ना श्रुतीने 1 नंबर केले. अजून तिचं बाई पण भारी देवा, ते पण सॉन्ग 1 नंबर डान्स केला तिने. आणि हे गाणं होतं मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला, ते गाणं होतं. इयत्ता 7वी वर्गाचं होतं हे गाणं. हे पण मुलींनी अगदी एकदम मस्त हे केलं. आणि ध्वजारोहण झालं, आपल्याला घरी राहिलं तर पाय. आणि हे गाणं मला आठवत नाही, पण देशावरचंच एक इयत्ता 5वीचं गाणं होतं. आयो रे शिब्दीने आयो रे, हे गाणं होतं श्रुतीचं. शाळेत गेल्यामुळं आहे ना एकदम झेंडावंदनचा फील आला. घरी म्हणजे कामात एवढं काही लक्षात येत नाही, पण ज्यावेळेस तिथं जातो ना आपण, त्या वातावरणात जातो शाळेच्या, तर एकदम लहानपणीची आठवण झाली मला. कारण शाळेचे दिवस हे वेगळेच राहते ना. टीचरनी सगळ्या मुलींना फ्रॉक दिलेले होते त्यांनीच दिलेले फ्रॉक होते, कारण श्रुतीकडे फ्रॉक नव्हता, त्या मी आणते म्हणे सगळ्या मुलींना फ्रॉक दिले. पाटेकर यांनी भाषण स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे, म्हणून सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायचं. आणि आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांना पूर्ण फुलाची पाकळी म्हणून. वर्ग 6वीमध्ये पाटेकर श्रुती, वर्ग 5वीमध्ये राज, वर्ग 4वीमध्ये कांबळे गौरी, वर्ग 3वीमध्ये कांबळे विनोबा, वर्ग 3वीमध्ये. आणि हे बोर्ड मला माझ्या लहानपणीच्या शाळेतील दिवस आठवत होते बोर्ड बघून. आणि शाळेमध्ये एकदम छान वाटलं. सगळे लेकरं ना स्टेजवर जमा झाली होती आणि सर आहे ना एक गाणं लावतात आणि सगळ्यांना शेवटला स्टेजवर नाचतात, म्हणजे सगळे लहान लेकरं. आणि तयारी सुरू झाली ती माझी आता घरी जायची. तिला ना 4 गिफ्ट मिळाली, एक वही मिळाली, निबंध स्पर्धामध्ये तिचा पहिला नंबर आला. कशावर होतं? स्वातंत्र्य दिनाच्या याच्यावर होता ना निबंध, त्यात तिचा पहिला नंबर आला. श्रुतीच्या हस्ताक्षरमध्ये पहिला नंबर आला. आणि अजून 3 कशात तरी नंबर आले, 3 पेन आणि 1 रजिस्टर भेटले. त्यांचे डान्सचे क्लिप तर मी